मित्रांनो, तुम्ही कधी आपल्या शरीराच्या चेतासंस्थेबद्दल, नर्व्हस सिस्टीम बद्दल ऐकलं आहे का? तुम्हाला वाटेल नर्व्हस सिस्टीम म्हणजे आपल्याला नर्व्हस करणारी, अस्वस्थ करणारी अशी एखादी सिस्टीम की काय? पण तसं काही नाही बरं का. तर चेतासंस्था ही आपल्या शरीरातील वायरिंग सिस्टीम सारखी आहे. आणि तिचं एक मुख्य काम म्हणजे आपल्या मेंदूला आपल्या सर्व स्नायूंवर नियंत्रण ठेवण्यास मदत करणे. उदाहरणार्थ, समजा आपल्याला कोणाला तरी टाटा बाय बाय करण्यासाठी आपला हात हलवायचा आहे. ते कसं होतं ते पाहूया. तर इथं मी थोडंसं झूम करतो. तर लक्षात घ्या, हे आपण आहोत. तर येथे मी आपले बायसेप्स स्नायू आणतो. ठीक आहे. याचा वापर करूनच आपण कोणाला तरी बाय बाय करणार आहे. ठीक आहे. तर जेव्हा आपण कोणाला तरी बाय बाय करायचं ठरवतो, असं ठरवताच आपल्या मेंदूत एक विद्युत सिग्नल तयार होतो आणि ती वीज आपल्या वायर्स मधून म्हणजे चेतांमधून खाली जाऊ लागते. ती आपल्या बायसेप्स मध्ये जाईल आणि मग जेव्हा वीज बायसेप्सला धडकते तेव्हा काय होते माहितीये का? आपले बायसेप्स हे आकुंचन पावतात आणि परिणामी त्याच वेळी बायसेप्स आपल्या हाताला ओढू लागतात आणि अशा प्रकारे आपला हात वर उचलला जातो. आणि मग जेव्हा ती वीज निघून जाते तेव्हा आपले बायसेप्स शिथिल होतात आणि आपला हात परत खाली येतो आणि अशा प्रकारे आपण विचार न करता कोणाला तरी बाय बाय करतो, कदाचित आपल्या घरातील एखाद्या न बोलावलेल्या पाहुण्याला सुद्धा. आणि म्हणून चेतासंस्थेचे एक मुख्य काम म्हणजे आपल्या मेंदूला आपल्या शरीराच्या सर्व स्नायूंवर नियंत्रण ठेवण्यास मदत करणे आणि ती हे विजेचा वापर करून करते. पण एवढंच नाही, आपली चेतासंस्था आपल्या मेंदूला त्याच्या सभोवतालच्या परिसरात काय घडत आहे हे समजण्यास देखील मदत करते. उदाहरणार्थ, असं समजा की आपण वर्गामध्ये आहोत आणि आपला पाठीमागे बसणारा मित्र आपल्या खांद्यावरती हात ठेवतोय. असं केलं की काय होतं की आपल्या खांद्याच्या त्वचेजवळील ज्या चेता आहेत ना, त्या लगेच वीज निर्माण करतात. म्हणजे मित्राने आपल्या खांद्यावर हात ठेवला रे ठेवला की लगेच तिथल्या चेता वीज निर्माण करतात. आणि मग ती वीज तिथून थेट आपल्या मेंदूपर्यंत जाते आणि मग आपला मेंदू त्यावरती प्रक्रिया करतो. वीज कोठून आली, कोणत्या चेतीतून आली हे तो समजून घेतो आणि त्याला जाणवतं, अरे, माझ्या डाव्या खांद्याला स्पर्श झालाय. पण आता जर आपले शिक्षक आपल्याकडे पाहत असतील तर आपण काय मागं वळण बघायला नको. पण एकदा का शिक्षक पाठमोरे झाले की लगेच आपल्या मेंदूत दुसरा सिग्नल येतो आणि तो सिग्नल आता जाऊन आपल्या मानेच्या स्नायूंना आकुंचित करतो आणि आपण लगेच आपल्या मित्राशी बोलण्यासाठी मागं वळतो. हे छान आहे ना? प्रत्येक गोष्ट जी आपण सध्या अनुभवत आहात आणि प्रत्येक हालचाल जी आपण आपल्या शरीराने करू शकता ती आपल्या चेतासंस्थेमुळे आहे. आणि हे फक्त स्पर्शासाठी नाही तर इतर सर्व इंद्रिय देखील याच प्रकारे कार्य करतात. उदाहरणार्थ, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीकडे पाहतो तेव्हा प्रकाश आपल्या डोळ्यांवर पडतो आणि त्याचे रूपांतर विजेमध्ये होते. ते आपल्या मेंदूपर्यंत पाठवले जाते. जर आपण एखाद्या गोष्टीचा वास घेत असू तर पुन्हा त्याचे रूपांतर विजेमध्ये होते. ते आपल्या मेंदूपर्यंत पाठवले जाते. आता चेतासंस्थेबद्दलची दुसरी एक गोष्ट. आपल्या चेतासंस्थेचं अजून एक महत्त्वाचं काम म्हणजे ती आपल्या सर्व इंद्रियांना विजेचा वापर करून आपल्या मेंदूशी संवाद साधण्याची परवानगी देते आणि हे आपल्या पाचही इंद्रियांसाठी कार्य करते. अर्थात जर आपण स्पायडरमॅन असू तर आपल्याकडे सहावं इंद्रिय सुद्धा असेल, पण ते कसं कार्य करतं हे मला अजिबात माहिती नाही. तर ही चेतासंस्था खूप छान आहे, नाही का? पण आपल्याला कदाचित आश्चर्य वाटत असेल की ती नक्की कशापासून बनलेली आहे. ते खरोखरच वायर्स आहेत का? आपल्या शरीरात तांब्याच्या तारा आहेत का? नाही, अर्थातच या तारा नाहीत. मग त्या काय आहेत? तर आपल्या शरीरातील कोणत्याही गोष्टीप्रमाणे त्या पेशींपासून बनलेल्या आहेत. ठीक आहे. तर जर आपण यापैकी एका चेतापेशीवरती झूम करून पाहिलं तर आपल्याला आढळेल की त्या प्रत्यक्षात एका मागोमाग एक अशा मांडलेल्या पेशी आहेत. आणि जर आपल्याला आश्चर्य वाटत असेल, अरे, या तर पेशी दिसत नाहीत, तर आपलं म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण त्या रूपांतरित पेशी आहेत. त्याच्यात केंद्रक आणि सर्व काही असतं, पण त्या नियमित पेशींसारख्या दिसत नाहीत. त्यांना न्यूरॉन्स, चेतापेशी असं म्हणतात आणि त्यांचं मुख्य काम असतं वीज वाहून नेणे.
ठीक आहे. तर इथे आपण चेतापेशींबद्दल जास्त बोलणार नाहीये. ठीक आहे, त्याच्यासाठी आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे. आता फक्त तुम्ही असं समजून घ्या की या चेतापेशी आहेत, त्या वीज वाहून नेतात आणि त्यांना आपण इथे वायर्स असं समजूया. ठीक आहे. मग आपल्या मनात दुसरा प्रश्न येतो की या चेतासंस्थेचे किती भाग आहेत. ती खूपच गुंतागुंतीची, खूप फांद्या असलेली अशी एक संस्था आहे. तर तिचे किती भाग आहेत. तर असं दिसून येतं की स्थूलमानाने आपण या चेतासंस्थेला 2 भागांमध्ये विभागू शकतो. तर इथे मला थोडंसं झूम करू द्या, जेणेकरून आपल्याला अधिक समजेल. तर चेतासंस्थेला स्थूलमानाने 2 भागांमध्ये वर्गीकृत केले जाऊ शकते. ते मी इथं लिहितो. एक आहे ती म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, म्हणजेच मध्यवर्ती चेतासंस्था, CNS सेंट्रल नर्वस सिस्टम. आणि दुसरी आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम, PNS, त्यालाच म्हणतात परिघीय चेतासंस्था. PNS परिघीय चेतासंस्था. ठीक आहे. तर त्या काय आहेत. मध्यवर्ती चेतासंस्था नावाप्रमाणेच चेतासंस्थेचा मध्यवर्ती भाग आहे, ज्यामध्ये आपला मेंदू आणि मेरुरज्जू या 2 गोष्टींचा समावेश होतो. लक्षात घ्या, मेरुरज्जू देखील आपल्या चेतासंस्थेचा एक भाग आहे. तर या 2 गोष्टी म्हणजे आपली मध्यवर्ती चेतासंस्था. ठीक आहे. तर इथं मी पुन्हा लिहितो पहा. आपल्या मध्यवर्ती चेतासंस्थेत 2 भाग असतात. पहिला भाग म्हणजे मेंदू, ब्रेन, बरोबर. आणि दुसरा भाग म्हणजे स्पायनल कॉर्ड, त्याला आपण म्हणतो मेरुरज्जू. तर मग ही परिघीय चेतासंस्था काय आहे. तर परिघीय या शब्दाचा अर्थ आहे कडेशी संबंधित किंवा मध्यभागाच्या सभोवतालचे. तर परिघीय चेतासंस्था म्हणजे मध्यवर्ती चेतासंस्थेव्यतिरिक्त बाकी सर्व काही. ठीक आहे. तर आपण या सर्व फांद्या पाहू शकता. या फांद्या ज्या आपण पाहू शकता त्या परिघीय चेतासंस्था आहेत. ठीक आहे. आणि त्या पुन्हा कोठून निघतात यावर आधारित आपण त्यांचे 2 प्रकारामध्ये वर्गीकरण करू शकतो. तर मुख्यत्वे परिघीय चेतासंस्थेचं 2 प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. पहिलं म्हणजे जर चेता मेंदूमधून निघत असतील, बघा नीट लक्ष द्या, जर चेता मेंदूमधून निघत असतील तर त्यांना क्रेनियल नर्व्स म्हणजेच कर्पर चेता असं म्हटलं जातं, मेंदूमधून निघणाऱ्या चेता. आणि जर चेता या मेरुरज्जूतून स्पायनल कॉर्ड मधून निघत असतील तर त्यांना स्पायनल नर्व्स, बर का, त्यांना स्पायनल नर्व्स म्हणजेच मेरू चेता असं म्हटलं जातं. आणि पुन्हा ही नावच आपल्याला त्याबद्दल अधिक समजून घेण्यासाठी मदत करतात. तर येथे बघा, कर्पर हा शब्द क्रेनियम या शब्दावरून आलाय, म्हणजे आपल्या कवटीचा भाग, बरोबर, इथला भाग जिथं आपला मेंदू असतो, बरोबर. म्हणून कर्पर चेता म्हणजे मेंदूतून येणाऱ्या चेता, आणि मग मेरू चेता म्हणजे मेरुरज्जूतून येणाऱ्या चेता. इतकं सोपं आहे. तर मी आता काय करतो, चेतासंस्थेच्या या दोन्ही प्रकारांना, मध्यवर्ती चेतासंस्था आणि परिघीय चेतासंस्था, यांना एका वेगळ्याच वर्तुळामध्ये ठेवतो. तर येथे एक प्रश्न आहे की या दोन्हीची कार्य काय आहेत. आपण आधीच काही उदाहरणं पाहिली आहेत, चेतासंस्था कशी कार्य करते. तर इथं व्हिडिओ थांबवून आपण अंदाज लावू शकता का की मध्यवर्ती चेतासंस्था काय करते आणि परिघीय चेतासंस्था काय करते ते. ठीक आहे. तर आपली मध्यवर्ती चेतासंस्था, आपल्याला काय वाटते ती काय करते. तर त्यात मेंदू असल्यामुळे जर आपण अंदाज लावला की तिचं मुख्य काम माहितीवर प्रक्रिया करणे आहे, तर आपण अगदी बरोबर आहात. माहितीवर प्रक्रिया करणे, ती सर्व माहिती गोळा करणे, काय करावे याचा विचार करणे, निर्णय घेणे, या सर्व गोष्टी ही आपली मध्यवर्ती चेतासंस्था करते. ओके. मग आता मला सांगा, आपली परिघीय चेतासंस्था काय कार्य करते. आपण याआधी काही उदाहरणं पाहिली. परिघीय चेतासंस्थेचं काम मेंदूतून स्नायूपर्यंत माहिती पाठवणे आहे, किंवा कदाचित आपल्या इंद्रियांकडून मेंदूपर्यंत माहिती पाठवणे आहे, किंवा कधी कधी आपल्या अंतर्गत अवयवांकडून माहिती पाठवणे.
समजा आपला कोणता तरी अवयव जखमी झाला तर ती माहिती देखील मेंदूपर्यंत पाठवावी लागेल, बरोबर? तर मध्यवर्ती चेतासंस्था आणि आपल्या शरीराच्या इतर भागातील इतर अवयव आणि स्नायूंमधील सर्व संवाद हे परिघीय चेतासंस्थेद्वारे होतात. ठीक आहे? तर परिघीय चेतासंस्थेद्वारे आपल्या शरीराचे वेगवेगळे भाग, आपले स्नायू आणि आपले अवयव हे मध्यवर्ती चेतासंस्थेशी संवाद साधतात. तर या व्हिडिओचा थोडक्यात सारांश सांगायचा झाल्यास, आपल्या चेतासंस्थेला एक वायरिंग सिस्टीम मानले जाऊ शकते, जी आपल्या मेंदूला आपल्या उर्वरित शरीराशी संवाद साधण्यास मदत करते आणि त्यासाठी ती विजेचा वापर करते. आणि आपण पाहिले की तिचे दोन भाग आहेत. मध्यवर्ती चेतासंस्था जी मेंदू आणि मेरुरज्जूने बनलेली आहे, तिचे मुख्य काम माहितीवर प्रक्रिया करणे आहे. आणि परिघीय चेतासंस्था मध्यवर्ती चेतासंस्थेव्यतिरिक्त चेतासंस्थेचे इतर सर्व भाग परिघीय चेतासंस्था म्हणून ओळखले जातात. ती कर्पर चेता म्हणजे मेंदूतून बाहेर पडणाऱ्या चेता आणि मेरू चेता म्हणजे मेरुरज्जूतून बाहेर पडणाऱ्या चेता यामध्ये विभागलेली आहे आणि त्यांचे काम शरीराचे वेगवेगळे भाग आणि मध्यवर्ती चेतासंस्था यांच्यात संवाद साधणे आहे. तर मित्रांनो, इथेच थांबूया. धन्यवाद.